देख रहे एसएमएस न्यूज, जनता की आवाज और जनता के साथ एसएमएस न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं एसएमएस न्यूज की खबरें। आइए देखते हैं वाघबिल थाने का खबरें। आप देख रहे हैं गटर से पानी बह के रोड पर जा रहा है। एक तालाब बन गया है वाघबिल गांव में, रोड पर, जो कि वाघबिल के जनताओं के लिए यह एक तकलीफ हो रहा है। कल के दिन मच्छर और कुछ सांप, अगल बगल में थोड़ा थोड़ा पानी भरा है, लेकिन मलेरिया और डेंगू होने की संभावना है। लेकिन यहां देखेंगे कि न खासदार, न आमदार, न नागरिक सेवक इसको देखने आया है। लेकिन उस एरिया में थाने महानगर पालिका के सहायक आयुक्त, उपायुक्त जा रहे हैं, कामगार जा रहे हैं, लेकिन ये देखने के बाद भी यहां पर काम नहीं हो रहा है। थाने महानगर पालिका के आयुक्त सौरभ राव क्या इस काम को का नजरबंद किए हो कि आंख खोल के काम करेंगे, अपने आला अधिकारियों को ऑर्डर देंगे काम करने के लिए, क्योंकि वहां बहुत बड़ा समस्या है। पानी भरा हुआ है, एक तालाब बन गया है, जो कि गांव के लोगों को तकलीफ हो रहा है आने जाने पर रोड का। एसएमएस हजारों लोगों ने किया वहां पर आंदोलन, महिला और पुरुष। एसएमएस न्यूज चैनल में सब्सक्राइब करें और लाइक करें, देखना ना भूले एसएमएस न्यूज चैनल। खाली करा, महापालिका चोर आहे, महापालिका चोर आहे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। बघा, आपल्या नगरपालिका सुधारल्या नाही, पण बेवडीचा खाली ग्रामपंचायत सुधारल्या। ग्रामपंचायत असं गाव तुम्हाला भेटणार नाही, घाणीचं गाव भेटणार नाही, इथं घाणीचं वातावरण आहे। आता उद्या सगळं लग्न आहे, काय करणार कोण? इथं स्विमिंग पूल करतात, इथं काय झालंय? इथं ऑलरेडी झालंय ना, कशाला करतात तिथे? इथंच झालं बा, इथंच पोहा, इथं सोसायटी झोपवा, इथं झोपू नाही देणार आम्हाला उद्या प्रवास कसा करावा, नागरिकांनी अशी प्रतिक्रिया द्यायची लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करतो, कारण गेल्या 19 तारखेपर्यंत रस्त्याचं काम झालं नाही, तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरती जो तो बहिष्कार टाकण्यात येणार आहे। MS04 मीडिया महापालिका नवीन आयुक्त, ठाणे महापालिका, ठाणे महापालिका, प्रशासन गावामध्ये प्रवास कसा करावा, नागरिकांनी अशी प्रतिक्रिया द्यायची लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करतो, कारण गेल्या 19 तारखेपर्यंत रस्त्याचं काम झालं नाही, तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरती जो तो बहिष्कार टाकण्यात येणार आहे। MS04 मीडिया ठाणे।
न्यूज के खबरें में हूँ वाघबिल ग्राम स्थल में, जो कि यहाँ पर एक रोड पे स्विमिंग पूल नहीं बना है, गटर का पानी जा रहा है। ग्राम स्थल यहाँ पर जमा है टोटल की आज थाने कलेक्टर और थाने मतदान का बहिष्कार जो 20 तारीख के करने वाले हैं, यहाँ के लोगों ने, जो कि वाघबिल के ग्राम स्थल के लोगों ने बहिष्कार टोटल मतदान पर करने वाले हैं। आइए देखते हैं, इस विषय में बात करेंगे ग्राम स्थल नागरिकों। एसएमएस न्यूज में आपका स्वागत है। क्या कहना चाहेंगे, कितने दिन पर यहाँ पर रोड पानी भरा वाघबिल में? ये 10 साल से समस्या चालू है। ये 10 साल से यहाँ से कोई नगर से कोई प्रशासन यहाँ ध्यान नहीं दे रहा है। हर बार हम पत्र व्यवहार करते हैं आयुक्तों को, महापालिका सब अधिकारियों को, लेकिन अभी तक कोई आकर यहाँ देखा नहीं, कुछ नहीं। जो आवश्यकता नहीं है वाटरफ्रंट डेवलपमेंट की, वो यहाँ चल रहा है। और इधर से आयुक्त उपायुक्त जा रहे हैं, उनको ये दिख रहे हैं पानी में से जा रहे हैं, तो भी इसको समस्या समझ रहे हैं। उसको क्योंकि हम पत्र देकर भी, तो हमको उसकी तो जरूरत नहीं। अगर स्विमिंग पूल उधर बनाने से अच्छा हम लोग इधर तैरेंगे ये पानी में, इसलिए हमको स्विमिंग पूल नहीं चाहिए। अगर करना है 19 तारीख के अंदर मई के, अगर नहीं होएगा तो हम लोग ये मतदान पे बहिष्कार करेंगे। गांव में से एक आदमी घर में से बाहर निकलेगा नहीं। कलेक्टर को क्या कहना चाहेंगे? थाने कलेक्टर नियुक्त आयोग, मतदान आयोग के जो एक नियुक्ति किया गया थाने कलेक्टर, तो उसको क्या कहना चाहेंगे इस विषय में लेके? कलेक्टर को यही कहना चाहेंगे, अगर हमारे ये समस्या दूर नहीं करेंगे तो हम लोग मतदान के लिए बाहर नहीं निकलेंगे, घर में बैठ के रहेंगे। महानगरपालिकेकडून का तुम्ही प्रशासनाला काय उत्तर मागितलं का पुढचा दिली का तुम्ही? आज बरीच वर्षे झाली हा पाणी इथं असाच साचतो। हा काही पावसाला नव्हे, आज उन्हाळा आहे, ही परिस्थिती आहे। त्याच्यामधून तुम्ही बघताल इलेक्ट्रिकची वायर पण गेले, त्याच्याच खालून थोड्या जास्त लांब पण वर खालूनच पाण्याचे पाईप आहेत, जो पिण्यासाठी पाणी जातो आणि वर चढणारा पाणी हा दूषित जातो। आज काय आता आम्ही काय, आज जर ही उन्हाळ्यात ही परिस्थिती आहे, पावसाळ्यात काय असेल ना, ह्या पाण्यातून काय आता होडी घेऊन जावायचं का आम्ही? आज यांच्या तुम्ही जर बघितलं, या आजूबाजूला भरपूर जणांना डेंग्यू झाले, नशीब कोणी जागावला नाही। म्हणजे लोक प्रशासन याची वाट बघते का कोणी मरेल याच्यामध्ये वरती जाईल, त्याच्यानंतर आम्ही काय करू? सब असंच महाराष्ट्र प्रशासनचे कहणं आहे की कुठल्याही ठाण्यामध्ये एक पण खड्डा दिसणार नाही, तर काय आवाहन करणार तुम्ही? मी तर तुम्हाला सांगेन हेच बघा, तुम्हाला जे दिसते सांगा, तुम्हाला जे दिसते तेच सांगा। इथं खाली तुम्ही खाली एक कॅमेरा फिरवा, या साईडला, या साईडला फिरवा, या साईडला। आज यांच्या घरी लग्न आहे, त्यांच्या घरी जायला जागा नाही। आज त्यांना ते थोडी भरणी करून त्यांना आज त्यांच्या घरी पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी अशी परिस्थिती करावी लागली, थोडासा राबीत टाकून त्यांच्याकडे जावं लागलं। सर, जर गावाचे मार्ग सुद्धा आपल्या प्रश्न सुद्धा नाही, आपण पुढच्या पावलं उचलणार आहे। आम्ही एवढंच सांगतो, आम्ही आमचा रोडच बंद करू, जेणेकरून आज तुम्ही आमच्या गावात स्विमिंग पूलचं उद्घाटन केलं। आज स्विमिंग पूल मध्ये कोण येणार आहेत? बाहेरची येते, ह्याच्यातून जाणार का इथूनच पोहत निघणार आहेत ती? हे पण दाखवा त्यांना। अजून आपले प्रश्न काय आहेत? आमची एवढीच इच्छा आहे की जो पाण्याचा निचरा पाहिजे समुद्रात जायला, तो तुम्ही करावा। ठाणे महानगरपालिका आमच्याकडे लक्ष द्यावा, जेणेकरून आज हा प्रश्न सुटावा। आज पावसाला काय, माझ्या हिशोबची 1.5 महिना राहिले। आपण नॉर्मल समजतो 7 जूनला पाऊस पडेल, आजची 23 एप्रिल आहे, तर किती दिवस आहेत सांगा बघू? एक 1.5 महिना आहे। तुम्ही जर हा नाही तर आमची हालत काय होईल? ठीक आहे, कसे जातील लोक गावात, हा पण विचार करावा। साहेब, लोकसभेचे उमेदवार जे आपल्या गावात प्रवेश करतील त्यांना काय तुम्ही उभा करणार का? आम्ही आता तरी आम्ही आमच्या प्रशासनाकडे, हे ठाणे महानगरपालिकेची हद्द असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला हे प्रश्न विचारणार आहोत। आम्ही निवेदन पण दिलेत, पाहिजे तुम्हाला आम्ही निवेदन सादर करतो। यांचा त्या पाण्याचा राहिला इलेक्शनचा भाग, येतील तेव्हा बघूया। हा प्रश्न सुटला नाही तर आपल्या पुढचं पाऊल काय? तेच तुम्हाला सांगतो ना, पहिलं येऊ द्या, तर येतील तेव्हाच बघू ना।